नमस्ते. मी माझी ओळख करून देतो. मी आहे मिलिंद ढोरे. डोंबिवली LIC आणि मेडिक्लेम सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो. नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक छोटीशी इन्व्हेस्टमेंटबाबत, एक पेन्शन प्लॅनबाबत माहिती आपल्याला सांगू इच्छितो. जर आपल्यास आवडली तर जरूर संपर्क साधा आणि त्याबाबत माझ्याशी संपर्कात चर्चा करा. तर मी आज तुम्हाला LICच्या तीन वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स, जे पेन्शन प्लॅन आहेत, त्याबद्दल माहिती देऊ इच्छितो. तर त्यातील जे पहिला प्लॅन आहे त्याचं नाव आहे स्मार्ट पेन्शन प्लॅन. हा पेन्शन प्लॅन जो गेल्या वर्षी LICने लॉन्च केला आहे, तो सर्व यंग एज 72 लोकांसाठी तसेच सिनियर लोकांसाठी याच्यामध्ये भाग घेऊ शकतात. मी आता जे या प्लॅनमध्ये जे आकडे सांगणार आहे, जे रिटर्न्स, ते आता एका 55 वर्षाच्या माणसासाठी अझम्पशन करून माझ्या वयाच्या इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी आखण्यासाठी लोकांना सहाय्यक होतील या दृष्टीने मी माहिती सांगत आहे. त्याच्यात प्रत्येकाला आपल्या वयाप्रमाणे जर प्लॅन पाहिजे असेल तर त्याबाबत आपण आपल्या आम्हाशी संपर्क साधून त्याबाबत माहिती घेऊ शकता. तर ह्यातली प्रथम प्लॅन जो आहे तो स्मार्ट पेन्शन प्लॅन. याच्यामध्ये आपल्याला 18 ते 100 वर्षापर्यंत कोणीही हा प्लॅन घेऊ शकतो. त्याच्यामध्ये मिनिमम इन्व्हेस्टमेंट ही 1 लाख आहे आणि एनी अमाऊंट, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला किती पण अमाऊंट इन्व्हेस्ट करता येते. जर 1 लाखच ठेवली तर फार कमी पेन्शन होईल आणि त्यामुळे तुम्हाला कमीत कमी 5 किंवा 10 लाखाचा विचार केला तर तो थोडा सुटेबल होईल. त्याप्रमाणे मी तुम्हाला रिटर्न्स याबाबत माहिती सांगत आहे. तर ह्या स्मार्ट इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा जो आहे त्याच्यामध्ये स्मार्ट पेन्शन प्लॅन याच्यामध्ये जर तुम्ही 10 लाख रुपये टाकलेत तर तुम्हाला 1 वर्षानंतर साधारण 63,500 रुपये 10 लाखाला मंथली पेन्शन चालू होते. आणि त्याच्यामध्ये रिटर्न्स जे आपल्याला कॅल्क्युलेट करतात आजच्या घडीच्या प्रमाणे, तर ते जवळपास 6.35% एवढे रिटर्न पडतात, जे आपल्याला पोस्ट ऑफिस किंवा इतर बँकांच्या सेविंगप्रमाणे हे रिटर्न्स मिळतात. याच्यामध्ये तुम्हाला नॉमिनी जर ठेवला असेल, त्याला जर आपल्या नंतर त्याची नॉमिनी अमाऊंट जी असते गॅरंटेड, ती 10 लाखाची 10 लाख आपल्याला परत मिळते. जर आपण नसलो तर आपल्यानंतर पश्चात ही अशी याच्यामध्ये खासियत ठेवण्यात आलेली आहे. दुसरा प्लॅन जो आहे याबाबत LICचा तो आहे जीवन शांती, जो लोकप्रिय आहे, खूप वर्षापासून चालू आहे. तर सध्याच्या एक्झिस्टिंग पॉलिसी रेट्सनुसार मी आपल्याला सांगू इच्छितो की ह्याच्यामध्ये डिफरमेंट पिरियड ठेवलेला आहे. म्हणजे आपल्याला 10 लाख गुंतवले तर त्याच्यामध्ये एक आपल्याला पेन्शनचं आपल्याला पेन्शन कधी चालू करायची हे आपल्याला ठरवता येते आणि आपल्या हातात असते. आणि ते जेवढे तुम्ही 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष असतं किंवा 4 वर्ष आणि 5 वर्ष असे डिफरमेंट पिरियड्स आहेत. तर त्या पिरियड्समध्ये तुम्हाला जर 10 लाख जर गुंतवले तर त्याच्यावरती वेगवेगळ्या स्लॅबमध्ये पेन्शन मंथली चालू होते, क्वार्टरली किंवा इयरली कशीही घेता येते तुम्हाला, किंवा 6 मंथली. तुम्ही जर ठरवाल तो प्लॅन सुरुवातीला जेव्हा पॉलिसी घेता तेव्हाच त्याच्यामध्ये डिक्लेअर करावं लागतं. डिक्लेअर केल्यानंतर तुम्हाला त्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या बँक खात्यावर पैसे येण्याची व्यवस्था LICकडून करण्यात येत असते. तर दुसरं म्हणजे या प्लॅन जीवनशांती या प्लॅनबद्दल थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. जर तुम्ही 10 लाख रुपये गुंतवले तर 1 वर्षानंतर हे जवळपास 63,500च अमाऊंट येते, 6.3%. जर तुम्ही 10 लाख रुपये 2 वर्षानंतर जर डिफरमेंट पिरियड ठेवला तर त्याच्यामध्ये अंदाजे 68,300, म्हणजे याच्यामध्ये कंपाऊंडिंग झाल्यामुळे हा वाढतो आणि पेन्शन मंथली 68,300 पेन्शन येते आणि त्याच्यामध्ये जो पर्सेंटेज येतो तो 6.8% पडतो, जो पोस्टाच्या किंवा ह्याच्या तुलनेत चांगला आहे. आणि हा लाईफलाँग पेन्शन प्लॅन आहे. आणि आपल्या नॉमिनीसाठी जर ही रक्कम तुम्हाला परत पाहिजे असेल तर 10,50,000 एवढी रक्कम नॉमिनीसाठी फंड म्हणून परत रिफंड मिळू शकते. जर जीवनशांती प्लॅन 3 वर्ष डिफरमेंट पिरियड ठेवलास, पॉलिसी घेतल्यापासून 3 वर्ष, तर त्याच्यामध्ये तुम्हाला साधारण 73,900 एवढी अमाऊंट मिळते, जी 7.3% इंटरेस्ट कॅल्क्युलेट होतो आजच्या रेटप्रमाणे. आणि नॉमिनीसाठी जवळपास 10,50,000च नॉमिनी फंड तयार होतो. त्याच्यानंतर जर तुम्ही हीच अमाऊंट जर 4 वर्षानंतर घ्यायची ठरवली डिफरमेंट पिरियड, तर जीवनशांती या योजनेतील पेन्शनमध्ये जवळपास
₹79,900 मंथली घेता येतात. 79,900 पर मंथ. आणि त्याचं जे पर्सेंटेज पडतं ते जवळपास 7.9% पडतं. आणि नॉमिनीसाठी 10,50,000 रक्कम तयार होते, जी आपल्या डेथनंतर आपल्याला परत मिळू शकते LICकडून. त्याच्यासाठी डेथ क्लेम वगैरे जी प्रोसेस आहे ती आपल्याला करावी लागते. तर ही 4 वर्षानंतरची आणि 5 वर्ष लास्ट आहे. ह्याच्यामध्ये जर 5 वर्ष डिफरमेंट ठेवले, म्हणजे पॉलिसी घेतल्यानंतर तुम्ही जो पैसा LICला गुंतवला 10,00,000, तर 5व्या वर्षानंतर जर तुम्हाला जर स्टार्टिंग करायची असेल पेन्शन, म्हणजे जे 55 वर्ष आहेत आणि जे नोकरी करतात त्यांच्यासाठी असे 2, 3, 4 हे जे स्लॅब ठेवण्यात आले आहेत. तर ते 5 वर्ष म्हणजे साधारण 55 वर्षाच्या माणसाचं ही फिगर, हा जो आकडा मी सांगत आहे हे सगळे 55 वर्षाच्या माणसाचं एजप्रमाणे सांगत आहे. तर 55 वर्षानंतर त्या माणसाला जर घेतलं तर 60व्या वर्षी पेन्शन जर त्याने सुरू करायची असेल रिटायरमेंटनंतर, तर त्याला अंदाजे त्याचं कंपाऊंडिंग होऊन ₹83,300 हा जो पेन्शन सुरू होते 5व्या वर्षानंतर. आणि ह्याचा जो हे होतो तो 8.3% होतो आणि 10,50,000 होतो. त्याच्यानंतर मी जो तिसरा प्लॅन आपल्याला सांगू इच्छितो. तर तिसरा प्लॅन असा आहे LICचा, जो सिंगल इन्व्हेस्टमेंट. हे मी जे प्लॅन सांगत आहे हे सगळे सिंगल इन्व्हेस्टमेंट, एकदाच इन्व्हेस्ट करायचे आणि आयुष्यभरासाठी पेन्शनची आपली सोय करायची, असे प्रकारे हे प्लॅन येतात. तर हा जो तिसरा प्लॅन आहे तो त्याचं नाव आहे LICचा लोकप्रिय प्लॅन जीवन उत्सव. याच्यामध्ये हा सिंगल प्रीमियम हा जो कन्सेप्ट आहे, जीवन उत्सवमध्ये 2 कन्सेप्ट आहे. पहिला होता जो LICने काढलेला तो जीवन उत्सव मल्टी इयर, 5 वर्ष मिनिमम भरायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला 7, 8, 9, 10 वर्ष, 11, 12व्या वर्षी त्याची पेन्शन होते. त्याच्यात दुसरा आता मी जो सांगतो आहे तुम्हाला हा सिंगल प्लॅन इन्व्हेस्टमेंट प्लॅन याच वर्षी सुरू झाला आहे माझ्या मते. तर तो प्लॅन तुम्हाला बेस्ट ऑप्शन म्हणून घेता येतो. सिंगल इन्व्हेस्टमेंट आणि बेस्ट ऑप्शन आहे. त्याच्यामध्ये कमीत कमी 10,15,000 जर 55व्या वर्षाच्या माणसाने ठेवले, तर त्याच्यानंतर 10 वर्षानंतर त्याला 1,17,500 एवढी पेन्शन दर महिन्याला चालू होते. कंपाऊंडिंग होते त्याच्यामुळे. आणि ह्याचा इफेक्टिव्ह रेट होतो 11.57%, जो आजच्या घडीला एकदम उत्तम असा चांगला असं म्हणता येईल. 11% व्याजदर म्हणजे खूप चांगला आहे. फक्त आपल्याला ती कंपाऊंडिंग LICसाठी ठेवावी लागते रक्कम LICकडे आणि ती 10 वर्षानंतर आपल्याला घेता येते. आणि त्याच्यामध्ये नॉमिनीसाठी जो फंड तयार होतो तो 17 लाखाच्या आसपास होतो. जर आपण जर गुंतवलेली रक्कम म्हणजे LICमध्ये सुरक्षितच असते आणि आपल्या नॉमिनीला ती रक्कम परत मिळू शकते. ती पण मोठ्या प्रमाणात वाढ होऊन मिळते. त्याच्यानंतर जर तुम्हाला 11 वर्षानंतर रिटर्न पाहिजे असतील, तर तेव्हा 10,14,000 भरावे लागतात LICच्या मध्ये पॉलिसी सुरू करताना. आणि 11व्या वर्षानंतर जे इन्कम त्या माणसाला सुरू होतं ते 1,25,000च्या आसपास. आणि ह्याचा इफेक्टिव्ह रेट जो रेट ऑफ इंटरेस्ट पडतो तो 12.33% एवढा पडतो आहे. 12.33% पण हा खूप चांगला रेट म्हणता येईल. आणि तुमच्या नॉमिनीसाठी जो फंड तयार होईल तो 17,77,000 रुपयेचा, म्हणजे तुमचे LICला भरलेली रक्कम कुठे जात नाही, ती तुमच्या नॉमिनीला परत मिळत असते. आणि जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत प्रति महिन्यात मी सांगितलेल्या रकमेत त्या पेन्शन दर महिन्याला किंवा दर क्वार्टरली किंवा दर 6 मंथली तुम्हाला घेता येते. हा एक अतिशय फायदेशीर असा आस्पेक्ट आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही 12 वर्षांनी जर घ्यायचे म्हटले, कोणाला जर अशी असेल, जर समजा 40 वर्षाचा माणूस आहे किंवा 45 वर्ष, त्याने जर आपल्याला बँकेत FD ठेवण्यापेक्षा जर अशा ह्या प्लॅनमध्ये जर टाकले, तर त्याला खात्रीशीरपणे आपल्याला 50 किंवा 55 वर्षानंतर, म्हणजे त्याच्या वयाच्या 40 म्हणजे 10 आणि 11 वर्ष जर त्याने प्लॅनिंग केलं, तर अशा प्रकारे मी आता जे सांगतो आहे ते प्लॅनचे त्याला उपयोगी पडू शकतात. असे कोणाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तो प्लॅनिंग करू शकतो. साधारण जो हे असेल तर एक रकमी ठेवायची, 10,10,000 त्याने ठेवायचे 12 वर्षानंतर. म्हणजे त्याचे समजा 40 वर्षाचा माणूस असेल तर त्याला तर त्याप्रमाणे त्याला 1,32,000च्या आसपास मंथली पेन्शन चालू होते. आणि त्याचं 13%च्या आसपास रेट ऑफ इंटरेस्ट होतो. आणि अमाऊंट साधारण नॉमिनीला जी होते ती 19 लाखाच्या आसपास त्याचा फंड तयार होतो नॉमिनीसाठी. तर अशा प्रकारे ह्या वेगवेगळ्या योजना आणि वेगवेगळ्या LICच्या गॅरंटेड स्कीम आहेत. पेन्शन प्लॅन म्हणता येईल यांना. असं कोणाला इन्व्हेस्टमेंटसाठी अजून काही माहिती हवी असेल किंवा वेगवेगळ्या मुलांसाठी योजना म्हणा किंवा अजून काही SIP, तर अशा योजना वेगवेगळ्या प्रकारे आपण LICच्या माध्यमातून SIP पण करू शकतो, ज्याच्यामध्ये सिंगल इन्व्हेस्टमेंट पण आहे. कमीत कमी 1,30,000 1,40,000 तर सिंगल इन्व्हेस्टमेंट पर असे निवेश प्लस म्हणून एक प्लॅन आहे, त्याच्याबद्दल आपण नंतर डिस्कस करू शकतो. असे प्लॅन जर तुम्ही याला युलिप कन्सेप्ट म्हणतात, ते युलिप कन्सेप्ट पण छान प्लॅन आहेत. त्याचे रिटर्न्स पण
हे चांगले मिळतात. CAGP चांगला आहे त्याचा. आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या योजनांबाबत माहिती हवी असेल किंवा आपल्याला जर काही इतर मेडिक्लेम वगैरे किंवा रिन्युअल पॉलिसी याबद्दल जरी काही शंका असेल किंवा आपल्याला जर मदत हवी असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता. माझा मोबाईल नंबर आहे 809-709-2033. आपण कधीही कॉन्टॅक्ट करू शकता. हा माझा WhatsApp आणि कॉलिंग दोन्ही नंबर आहे माझा 809-709-2033. मिलिंद ढोरे, डोंबिवली. तर कृपया आपण असं काही करणार असाल माहिती तर ही आपल्याला एक सुवर्णसंधी आहे. आणि आता व्याजदर कमी जास्त होऊ शकतात. त्यामध्ये हे होतं गव्हर्नमेंटच्या नियमानुसार. आणि ह्या ज्या योजना आहेत ह्या LICच्या टॅक्स फ्री आहेत. आपल्याला त्याचा फायदा घेता येतो आणि साधारण कोणीही माणूस त्याच्यामध्ये एंट्री घेऊ शकतो. LIC जीवन शांतीला जो एज ग्रुप आहे तो साधारण 30 वर्षापासून 79. जीवन शांतीमध्ये कोणालाही इन्व्हेस्टमेंट करता येते. आणि जीवन उत्सवमध्ये तर एज ग्रुप आहे तो 0 म्हणजे आपल्या जन्म झालेल्या मुलापासून तो 65 एज म्हणजे 65 एज. तर अशा प्रकारे ह्या 2-3 योजनांची मला माहिती दिलेली आहे. तर आपणाला काही अजून शंका असेल काय असेल तर आपण अवश्य माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. आणि विविध योजनांमध्ये गुंतवणूक करून आपली रक्कम सुरक्षित प्रकारे ठेवून त्याचं प्लॅनिंग योग्य प्रकारे होऊन तुम्हाला पेन्शनसाठी आयुष्यभर पेन्शन मिळण्याची व्यवस्था करा. आणि या यादीवर मी आपल्याला माहिती सांगितली आहे. तरी कृपया काही शंका असेल तर संपर्क करा. आणि हा व्हिडिओ आपल्यास आवडल्यास सबस्क्राईब करा, शेअर करा, आपल्या मित्रांना पाठवा आणि मला सहकार्य करा. धन्यवाद. थँक्यू.